नाही दगड काळे झालेत ना. दर्शन घेऊ दे ना आपण. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी अस्मिता. समोरून येत आहेत शिवदास, आर्या, शौर्या आणि स्वराज. आणि दिवसभर मस्त पाण्यामध्ये थांबून पोहून हे एवढ्या उशिरा आले रूमवर. आणि आल्याच्या नंतर शौर्याला मी हसत होते, शौर्या तू तर ओळखूच येणस म्हणलं, पाण्यात थांबून एवढी काळी जर झालीस. तर नाही ना मम्मी, आंघोळ केल्यावर गोरी होते ना असं म्हणून पहा हे भिजलेलं लेकरू कसं चप्पल घेऊन बाथरूममध्ये निघालं. आणि त्यांचे जेवणं म्हणजे आंघोळी वगैरे झाल्या की आम्ही खाली गेलोत. आणि मस्त पनीरची भाजी, पोळ्या आणि राईस खाल्लं पोटभर. आणि पोटभर जेवण केल्याच्या नंतर शौर्या पहा, शौर्याला बड्डे गिफ्ट आलता आहे ड्रेस माझ्या फ्रेंडकडनं. म्हणजे त्या ताईचं आभिरा ब्युटी पार्लर आहे. तर थँक्यू ताई, ड्रेस खूप सुंदर दिसू लागला शोरूला. आणि शोरूने घातला पण आज. आणि त्याच्यानंतर जेवणं झाले की लगेचच आम्ही हे कुकीज आम्हाला खूप आवडले, त्याच्यामुळं काल पण खाल्ले आणि आज पण सर्वांसाठी हे कुकीज आणले होते. आणि सर्वांनी जेवण करून कुकीज खाल्ले. आणि शौर्या म्हणते मी तर स्प्राईट पण पेते. मी लोक प्या. रात्रीचं जेवण होतं. जेवण वगैरे केल्याच्यानंतर बच्चे कंपनी म्हणे आम्हाला इथेच खेळायचे. आणि त्यांना आम्ही तिथे सोडलं आणि पुढं निघालोत. जवळच रॉक गार्डन होतं, तर तिथे म्हटलं जाऊन थोडंसं फोटोशूट वगैरे करावं. आणि त्या रॉक गार्डनच्या बाजूला पाहू शकता हे बीच खूपच भारी होतं. आणि दगडाचं बीच. आणि तिथं पण आम्ही फोटोशूट वगैरे केलं, छान अशा पोज वगैरे दिल्या. आणि पाहू शकता म्हणजे एवढं तर स्वच्छ पाणी होतं तिथं. आणि छान वाटलं. आणि वारं पण सुटलं. आणि साहेब तर म्हणजे समुद्राच्या काठावर आणि दिवस माळ होता. आणि सुंदर असं हे वातावरण पाहून खूपच भारी वाटत होतं. आणि इथं हे साहेब म्हणते तर इथं प्री वेडिंग शूट व्हायला पाहिजे. मी आता प्री वेडिंग नाही म्हटलं 2 लेकरं झाल्याच्या नंतर रिटायरमेंटचं शूट आपण इथे येऊन करू असं म्हणून हसत होते त्यांना. आणि म्हटलं तेव्हा पाहू, पण आजचं शूट तर इथंच करू आपल्या मोबाईलमध्येच. आणि असे छान पोज दिल्या. प्रियाने फोटोज वगैरे काढले. आणि साहेबांना पण हे वातावरण भारी वाटत होतं. आणि मला तर आवडलंच होतं. आणि तुम्ही पण पाहू शकता आमच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि हा निवांतपणा पाहून लयच भारी. तर हे बीच रॉक गार्डनच्या बाजूला आहे. तुम्ही पण मालवणला गेलात तर रॉक गार्डनला जायला विसरू नका. आणि रॉक गार्डनच्या बाजूचं हे बीच आहे. तर इथे पण येऊन फोटोज व्हिडिओज काढा, कारण की खूप स्वच्छ बीच आहे. फक्त एक आहे, ह्या दगडाच्या तिथं असे खेकडे होते मोठमोठे. अशी भीती वाटत होती मला एखादा खेकडा येऊन चावते काय. सर म्हणे ते खेकडे येत नसतात म्हणे, काढा फोटो आपले. आणि मग काय छान बसले आणि भारी पोज दिल्या. जाऊ द्या म्हणलं, खेकडा आला तर म्हणलं कॅमेरामॅन फोकस करू, तुम्ही पाहू शकता खेकडा आणि मला सांगा म्हणलं, नाही तर माझ्या पोजच्या नातामध्ये एखादा खेकडा चावायचा. आणि असे म्हणून छान फोटो सेशन वगैरे झालं. आमचं झालं, त्या जोडीचं पण झालं. आणि त्याच्यानंतर साहेबांना मोह काही आवरला नाही, म्हणे स्प्रे घ्यायचा. आणि साहेबांनी तिथं साईडलाच एक दुकान होतं त्या रॉक गार्डनच्या तिथं. आणि साहेबांनी वेगवेगळे म्हणजे स्प्रे पाहिले. आणि नंतर साहेबांना हा चॉकलेट फ्लेवरचा स्प्रे आवडला. आणि मी काढायला गेले, सांडूनच टाकलं. पण ते म्हणे आणा काय होत नाही. आता घेतली होती आम्ही ती बॉटल, पण परत त्यांनी अजून ती बॉटल
म्हणे द्या सांडले तेवढं भरून देतो. आणि त्यांनी जेवढं माझ्याच्याने टोपणभर सांडलं असेल तर त्यांनी ते परत दिलं. मी म्हणलं काही नाही, म्हणलं स्प्रेनी आंघोळ झाली छान अशी. साहेब म्हणे हो. आता ते म्हणे 2 दिवस तर निघत नाही मॅडम. मी म्हणलं आंघोळ केल्यावर निघून जाईल ना. आणि खरंच म्हणजे छान होता स्प्रे. 2 दिवस तर काही नाही, पण 12 तास कंटिन्यू राहू शकतं. आणि वास पण भारी. तर हे म्हणे घरी गेले की लेकराला असं वाटू नये चॉकलेट खाल्लं काय, स्प्रे मारला की चॉकलेटचा वास भारी वाढला. इथं वेगवेगळे पार्लेजीसारखा वास, मोगऱ्याचा, गुलाबजल, म्हणजे जो पाहिजे तो, संतूर साबणेचा वास, म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे तर त्यानुसार बनवून भेटत ते. आणि छान हा स्प्रे घेतला पण आणि स्प्रे केला पण. आणि त्याच्यानंतर ह्या जोडीने पण स्प्रे पाहिल्या आणि त्यांनी पण एक घेतला. आणि दोघांनी पण म्हणजे भारी वाटलं. त्यांना पण आवडला आणि आम्हाला पण आवडला. पण त्यांनी वेगळ्या फ्लेवरचा घेतला, आम्ही वेगळ्या. आणि पाहू शकता हे रॉक गार्डनमध्ये छान अशा रील्स केल्या आणि खूप भारी वाटत होतं वातावरण वगैरे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पहा. समोरचा व्हिडिओ माझ्याच आवाजामध्ये आहे. 12 वर्षाखालील मुलांना तुम्ही म्हणायचं माझ्या शौर्यावरती खेळून जातो. आर्याला पण नाही चांग शौर्यावरती खेळून जाऊ. वाव, बघा ती 12 वर्षाखालची. काढू का? काय ही काय 12 वर्षाची खालची काय पोरगी? 12 वर्षा खालची आहेत का तुम्ही दोघं जण? 12 वर्षा खालची आहेत का तुम्ही? मोडून टाकताना 24 वर्षापूर्वी होतो मी 12 वर्ष. मोडून जाईल हो ना. आयो काय करणार भैया, हे भांडणं घालते आपल्याला इथं हाणायला होते. हे इकडे एक जण झोपायले, हे एक झाडावर चढायले. अरे उतरा रे, अरे बाबा झाडावर दिसनच, उतर उतर. रात्रीच्या वाढणारे बी जात नाही झाडावर या खाली. लहान लेकरू एक गोळा खायले बघा. आणि मी खाणारच म्हणा, कोणी खाऊ का न खाऊ गोळा. खाऊ ना. आताच मी ब्लॉग मध्ये घेतलं होतं लहान लेकरू गोळा खायचे म्हणून रडायले. आता हे दुसरं बी आलं. तेवढाच हट्ट, एवढं आपण काय काय घेतलं होतं, मी काहीच मागलं नाही दोघांनी, फक्त गोळा खायची इच्छा होती. पूर्ण गोळा. गोळ्याची रेट काय ग? 30 रुपये. अयो बर्फ गोळा 30 रुपये. अरे आमच्याकडे 10लाच असते. कोणता गोळा घ्याले? तुम्हाला पगार वाढली ना आता साहेब. बचपनामध्ये अरे अगोदर विचारत असते बायकोला गोळा खाणार का. नाही आवडला? अयो आवडला ना, द्या ना. बुलबुली नाचवीला नाही आवडला म्हणून. आवडला म्हणाले ना. फोटो काढा. अरे हा थंड लागायचं. दे फोटो काढा. पहा सकाळचं रम्य असं वातावरण आणि आम्ही छान निघालो. तरी एक डिस्टर्ब करा आली गाडी स्कूटी वाटत. इथं आज फोटो काढू शकतो आपण रोडवर, काढायची काही इच्छा. आता दुसरं कोण आहे आपल्याला फोटो काढायला. माझी इच्छा होती असं दोघं बसून येत नाही. खूप
छान हे बीच. सकाळी सकाळी मस्त आम्ही दोघीजणी अगोदर आलोत, कारण की साहेब आणि बच्चे कंपनी उठलेच नव्हते. लवकर येऊन म्हटलं फोटोज व्हिडिओज काढायचे, कारण की आज होणार आहे आमचा परतीचा प्रवास. तर त्याच्यामुळे छान असे प्रिया आणि मी सकाळी तयार झालो आणि फोटो सेशनसाठी, व्हिडिओसाठी आणि छान छान मेमरी बनवण्यासाठी आम्ही दोघी आलोत. आल्याच्यानंतर काय मस्त फोटोज व्हिडिओज वगैरे काढले आणि त्याच्यानंतर म्हटलं आता लेकरांसाठी आणि घरी नेण्यासाठी काहीतरी समुद्राकडून घेऊन जायचं. मग काय लहानपण देगा देवा असं म्हणायचं. आणि त्या शिंपल्या शंख नसतात का, ते खूप छान छान असे मोठे मोठे मी गोळा केले. आणि हे म्हणजे आपल्याकडं जे नाही भेटत आणि लहानपणी खेळायला पण हे आम्ही घ्यायचो, तर खूप आवडायच्या. आणि आता हे शिंपले वगैरे तेव्हा कोणी जर गेलं काशीला वगैरे तर आणत होते त्या शिंपल्या. आणि त्या शिंपल्याच्या ह्यानी मला तर आठवते माझी आजी ते खरडण आपल्या दुधाच्यावरच्या साईचं खालचं खरडण असते ना, ते काढून देत होती. आणि त्याच्यामुळं म्हटलं आपल्या म्हणजे घरी पण हे शिंपल्या शंख असायला हवेत. आणि मग मी पण थोडेसे असे छान असे वेचून घेतले आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घेतले, कारण की समुद्राची वाळू वगैरे त्यात यायला नको म्हणून. आणि ते धुवून घेतल्याच्यानंतर छान असे पाहू शकता तुम्ही किती छान निघालेले इथं. आणि याचे म्हणजे पडदे वगैरे पण करतात कोणी कोणी, आणि ते विकायला येतात आपल्या तिकडं. आणि हे छान मी तयार केलेले, वेचलेले बॅगमध्ये भरून ठेवायला निघाले, कारण की घरी गेल्याच्यानंतर हे आईला त्याच्यानंतर सोनी मामीला दाखवते. ते म्हटले काय आणलं, की ह्या शंख आणले म्हणायचे, धरा तुम्हाला. आणि असं छान वाटलं. त्याच्यानंतर हे पहा मी वेचले की लगेच प्रियानी पण ती पण म्हणली लेकरांसाठी घेते. आणि मग तिने पण छान असे वेगवेगळे घेतले. कलरचे खडे पण होते त्यात आणि शंख पण होते. खूप भारी वाटत होतं. आणखी एक गोष्ट की जेव्हाही म्हणजे समुद्राकडून एक शिकायचं असतं, की एक गोष्ट होती ती मी तुम्हाला सांगते. एक माणूस आला आणि म्हणजे त्याची चप्पल समुद्रात वाहून गेली, तर त्याने लिहिलं समुद्र हा चोर आहे. दुसरा माणूस आला तर त्याचे जे आपल्या म्हणजे लहान मुलगा होता तर तो पाण्यात बुडाला, तर तो म्हटला की समुद्र हा खुनी आहे. तिसरा आला तर त्याला म्हणजे मोती सापडला एक म्हाताऱ्या माणसाला, तर त्याने लिहिला समुद्र हा अन्नदाता आहे. आणि मच्छीमारांनी लिहिलं की समुद्र हा अन्नदाता आहे. आणि ते ज्याला मोती सापडला तर त्यांनी लिहिलं समुद्र हा दानशूर आहे. तर त्याच्यामुळं जोही माणूस येतो तर त्याच्या परीने जो तो जसं त्याचा अनुभव घेतो तर तसं बोलत असतात. तर समुद्राला काही फरक पडतंय का? नाही ना. तर तसं आपण बी कोण काय बोलतंय, आपण कसे कपडे घालतो, आपण फिरायला गेल्यावर काय एन्जॉय करतो, तर कोण काय म्हणतं त्याचा आम्हाला काय फरक पडत नाही. आम्ही समुद्र नाहीत पण समुद्रासारखे विचार ठेवतो असं म्हणणार. आणि रूमवर आलोत, मस्त बॅग वगैरे भरल्या. आणि साहेब म्हणे आम्ही तर बॅगच उचलण्यासाठी असतो. स्वराजनी पण त्याची बॅग एक उचलली. प्रिया पण इकडं तयार येता. आणि ह्या पहा आमच्या जवळजवळच 2 रूम होत्या छान अशा. आणि या रूमला AC रूम होत्या आणि फक्त समुद्राच्या काठेवर म्हणजे जवळ होत्या, तर त्याच्यामुळं आम्ही ह्या रूम केलेल्या. तर तुम्हाला म्हणजे अजून एक गोष्ट सांगते, जेव्हाही तुम्ही रूम सोडाल तर तेव्हा म्हणजे रूममध्ये काही राहिलं तर नाही. आणि रूम अशी व्यवस्थित ठेवायची की त्यांना पण वाटलं पाहिजे कोणीतरी
चांगले माणसं येऊन राहून गेले तर. नाही तर आपली कुठं रूम आहे, आपण तर किरायाने केली किंवा एकाच दिवसासाठी करल ते स्वच्छ. पण तसं नसते, स्वच्छच रूम ठेवा, कारण की आपण तिथं राहिलेलो आहे. आणि पहा, निघण्याची वेळ झाली, सर्वजण तयार होऊन गाडीमध्ये बसायलेत. आणि ही पहा आमची श्रेया म्हणती आता चला. आणि मग गाडीच्या पोटामध्ये पण काहीतरी टाकावं लागतंय. मग काय, गाडीमध्ये डिझेल भरलं, फुल टँक केला आणि निघालो परतीचा प्रवास. तर खूप म्हणजे जावंसं वाटत नव्हतं, पण सुट्ट्या जास्त नव्हत्या, 4 दिवसाच्या सुट्ट्या असल्यामुळे निघालोत. आणि हे पहा, सर्वजण मस्त छान झोपी गेले. आणि घाटाचा रस्ता लागला मालवण टू कोल्हापूर. तर हा घाट पाहू शकता तुम्ही, कसे मोठाले घाट. आणि आम्ही जे झोपलो 6 जण पाठीमागे, मी, श्रेया, आर्या, शौर्या, स्वराज, प्रिया, अस्मिता. आणि तुम्ही पाहतात मस्त, फक्त स्वराजला थोडीशी जागा कमी होती. तर आम्ही 5 जणीत आरामशीर झोपत होतो. तर स्वराज असा श्रेयाच्या पायाच्या पलीकडनं झोपला. आणि अशा पद्धतीने आम्ही कधी कोल्हापूर आलं ते आम्हाला कळलंसुद्धा नाही, कारण की सकाळी सकाळी लवकर उठलो होतो आणि मस्त समुद्राच्या ठिकाणी उड्या मारून मारून निघालोत. तर त्याच्यामुळं आज रिटर्न जाताना असं आरामशीर, म्हणजे जसं आलतो तसंच गेलोत. आणि पाहू शकता कसे सुंदर सुंदर असे, म्हणजे पाहू शकता किती छान झाडच झाडं आहे तिथं. मग काय, कोल्हापूरमध्ये पोहोचलो. कोल्हापूरमध्ये पोहोचल्याच्या नंतर छान असं जेवण केलं. व्हेज प्युअर थाली ऑर्डर केल्या आणि सर्वांनी जेवणावर ताव मारला. आणि जेवण पण खूप छान होतं. आणि सकाळपासून आम्ही नाश्ता पण केला नव्हता, कारण की तो घाटाचा रस्ता होता. आणि दुपारी डायरेक्ट जेवण केलं. तसं लेकरांनी बिस्किट खाल्ले होते, पण झोपल्यामुळे आम्हाला काही भूक पण लागली नाही. आणि आल्याच्यानंतर मस्त जेवणे केले. आणि जेवणं झाल्याच्यानंतर तिथं लिहिलं तर पहा, थालीमध्ये शिल्लक राहिलं तर 100 रुपये दंड. भैयाचं जेवण थोडं राहिलं होतं, त्यांना म्हणलं 100 रुपये दंड होईल. प्रिया पण म्हणत होती, भैया म्हणे मी 100 रुपये दंड भरतो, पण आता माझ्या पोटाच्या वर काही जात नाही. आणि आर्या मस्त शोरू पण खात होती. आणि शौर्याचं एकच होतं की हे काय, तिला सांगितलं ती सोलकढी आहे. सोलकढी म्हणजे काय असते मम्मी? मी म्हणलं सोलकढी म्हणजे, तर ते ताकापासूनच बनलेलं असते, एक फळ असते. आणि तिचे पप्पा सांगत होते काहीतरी. आणि मग काय, सर्वांनी छान जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर आता म्हटलं, आता पोटात पडल्याच्या नंतर जरा बरं वाटू लागलं. आणि श्रेयाला जास्त भूक लागली होती, कारण की बिचारं लेकरू उठलं 12-12:30ला, म्हणे आता भूक लागली. म्हणलं थांबा, थोडी गाडी उद्या. नंतर हे छान असं हॉटेल पाहिलं सरांनी. आणि पाहू शकता हॉटेलच्या समोर अशी बैलगाडी, किती छान वाटत होते. आणि ते उभे उभे असे खिल्लारी बैल असे वाटत होते गाडी. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकजण असे मस्त फोटोज वगैरे काढत होतं. मग काय, आम्ही बी शेतकऱ्याचे लेकरं येतं, बैलगाडी बघितली की आनंद होणारच. आणि आनंद झाला काय, आर्या शौर्या पण गाडीमध्ये चढल्या. आणि छान असे साहेबांनी पहा सर्वात अगोदर शौर्याचं फोटोशूट केलं. आणि शौर्याला जो आनंद भेटला त्या गाडीमध्ये बसून, तर ते आम्हाला बघून खूपच मज्जा वाटू लागली. आणि तिला मस्त साहेबांनी चष्मा वगैरे देऊन काढला म्हणे फोटो. मग काय, मग मी पण थांबले नाही. शौर्यावरती होती तर म्हटलं चला क्वीन पण वर जाणार, राजकुमारी वर आहे तर काय. मग आम्ही दोघी मस्त मायली की वरती गेलो, छान फोटोज व्हिडिओज वगैरे काढले. आणि तुम्ही पाहू शकता पाठीमागे जे हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये जेवण केल्याच्या नंतर आम्ही फोटो काढायलो, कारण की अगोदर खूप भूक लागली होती.
आणि म्हणजे वेगळं आगळं वेगळं काहीतरी हे या हॉटेलचा देखावा म्हणा किंवा काही म्हणा, पण भारी वाटलं. तुम्हाला कसं वाटलं हे बैलगाडीची म्हणजे बैलाची जोडी आणि गाडी, तर ते कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर शौर्याचे झाले फोटोशूट काढणं. म्हटलं आता एकटीचे पण काढावं, एकटीचे काढले. मग साहेब पण आले, मग जोडीने काढले. अशा प्रकारे त्या म्हणजे जेवण तर केलं, पण आनंद पण घेतला फोटोशूटचा. कारण की घाई गडबड म्हणलं, रात्री आपल्याला उशीर जरी झाला तरी फोटो काढून जायचं. मग ह्या जोडीने काढले, प्रियानी आणि भैयानी. त्या जोडीचे मस्त फोटोज व्हिडिओज वगैरे आम्ही काढले आणि खरंच भारी वाटत होतं. तर तुम्हाला कसे वाटले आमचं शूट आणि ही आमची छोटीशी ट्रीप? कारण की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एकदा तरी, वर्षातून एकदा तरी कुठे देवस्थान म्हणजे देवाला जा किंवा फिरायला जा. आम्ही तर दोन्ही पण केलं, देव पण केले आणि मालवण पण केलं. जाताना कोल्हापूर केलं, कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घेतलं आणि येताना आता आपल्या सर्वांचं आराध्य दैवत पांडुरंग म्हणजेच पंढरपूरला जाणार आहोत आम्ही. आता कोल्हापूर टू पंढरपूर. मग काय, आता साहेबांनी गाडी घेतली होती, गाडी संज चालू होती आणि भैया पाठीमागे आराम करत होते, साहेबाच्या बाजूला मी बसले होते. मग काय, व्हिडिओ काढायला किती सुंदर असा हा रस्ता वगैरे पाहून मन असं प्रसन्न होत होतं. मग लागला की टोल भरला आणि पुढं निघालोत. पुढं आलं आपलं पंढरपूर आणि पंढरपूर आलं तर वारकऱ्यांचं माहेरघर. तर छान पहा असा बाजारपेठ पंढरपूरचं आणि फुल वगैरे पाहून मन असं प्रसन्न होत होतं. आणि आर्याला साहेब सांगत होते पांडुरंगाची, रुक्मिणीची कहाणी काय असते आणि म्हणजे पांडुरंग विटेवर का उभा आहे वगैरे. सरांनी पूर्ण त्या दोघींना म्हणजे चालत सांगितले. मग अगोदर म्हटले ते गंध लावायचं होतं, तर ते यांना साहेब म्हणले नाही म्हणे, अगोदर आम्हाला ह्याला जायचे आपल्या काय म्हणता तो चंद्रभागेच्या तीरावर जाऊन हातपाय तोंड धुवायचेत. कारण की आंघोळीला तर तेवढा वेळ नव्हता, उशीर झालेला आम्हाला, अंधार पडत होता. आणि श्रेयाला बघा इथे ही भावली आवडली, किती क्यूट दिसत होती. आणि पुढं मग निघालोत आम्ही ह्याच्यासाठी, अगोदर हातपाय तोंड धुण्यासाठी, म्हणजेच चंद्रभागेचे दर्शन आणि पुंडलिकाचं दर्शन तिकडं करण्यासाठी चंद्रभागेच्या काठ्यावर निघालोत. तिथं आल्याच्यानंतर मस्त हातपाय धुतले आणि खरंच चंद्रभागेत आल्याच्यानंतर खूप छान असं वाटतं. आर्याच्या पण केसांना पाणी वगैरे लावलं आणि पाणी थोडंच आहे, पण भक्तगण 12ही महिने पंढरपूरला एवढीच गर्दी असते आणि आषाढीच्या वेळेस तर पाहायचं कामच नाही. मग तर भक्त एक म्हणजे असा पाऊल टाकायला सुद्धा जागा नसती. मग पहा, प्रियाची फॅमिली गेली तर त्यांनी पण हात पाय वगैरे धुतले, चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि खरंच दिवस मावळायचा वेळ होता आणि खूप छान वाटत होतं. बरेचसे जण आंघोळी पण करत होते, काही आमच्यासारखेच हातपाय तोंड वगैरे धुवून निघत होते आणि छान वाटलं सर्वांना. म्हणजे या फॅमिलीचे फोटोज व्हिडिओज काढले. त्याच्यानंतर सर्वात शेवटी साहेब आणि शौर्या निघाले पाण्यामध्ये. शौर्याला तर इतकी इच्छा होती, पप्पा इथं मला आंघोळ करू द्या, पोहू द्या, पण मी म्हटलं आता ड्रेस आणला नाही बाळा म्हटलं. तर त्याच्यामुळं मग साहेबांनी तिच्या केसाला तोंडाला वगैरे पाणी लावलं आणि म्हटले आपण नेक्स्ट टाईम आलोत ना, जर आलोत तर मग इकडं. मग ती म्हणत होती बोटमध्ये तरी जाऊ. सर म्हणले नाही बाळा, आपल्याला परत उशीर होईल, आपल्याला पुढं जायचं आहे. आणि तसं म्हणून साहेबांनी तिला बाहेर काढलं आणि खरंच पाहू शकता महिला मंडळ कसे
थांबले होते. आणि पंढरपुराची वारी जर झाली तर खूप भाग्य असतं म्हणतात. आणि आमची वारी तर नाही, पण पांडुरंगाचं दर्शन आज आम्हाला होणार आहे. तर त्याच्यामुळं आम्ही खूप खुश होतो. मग काय, आमच्या चौघांचा पण एक चंद्रभागेसोबत एक छान असा फोटो काढला आणि तिथून निघालो पुंडलिकाचं दर्शन करून पांडुरंगाच्या दर्शनासाठी. आणि दर्शनाला जाता जाता शौर्याने काय पप्पाचा हात सोडला नाही, कारण की शौर्याला काय घ्यायचं असेल तुम्ही गेस करा. आणि आर्यनला पण घ्यायचं होतं, तर आर्याला पैसे दिले ते आणि म्हटलं बाळा तू घेऊ शकतेस. आणि जो आर्याच्या अंगावर टॉप आहे, तर तो टॉप तिला माऊनी घेतलेला आहे, तिच्या मावशीनी. तर कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. त्या दिवशी जालन्याला ताईने हा तिला टॉप पण घेतला आणि एक ड्रेस पण घेतला. त्याच्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि आम्हाला भेटल्या पूजा गाडेकर ताई आणि त्यांचे मिस्टर, त्यांचे मुलं. आणि खूप छान वाटलं. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत जेवायला गेलो, जेवणं वगैरे केले. आणि खरंच त्या जोडीचा स्वभाव खूपच छान होता. आणि जेवणं करून आपल्याला सोलापूरची ते पहा चटणी दिली आणि म्हणे, मी म्हटलं चटणी नको, तर नाही म्हणे मॅडम खाऊनच पहा म्हणे आमच्या इकडली चटणी. आणि आर्याच्या हातात बघा त्यांनी दिलं. आणि खरंच म्हणजे पहिल्याच भेटीमध्ये खूप छान स्वभाव वाटला आम्हाला. तर अशा प्रकारे पंढरपूरमध्ये यांची पण भेट झाली. आणि जे आपण त्यांना मोबाईलवरच पाहतो, तर त्या रिअलमध्ये पण खूप छान स्वभाव आहे. आणि मग आम्ही थोडे फोटोज व्हिडिओज पण काढले दोघींनी. आणि छान वाटतं म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून जे आपल्याला मंडळी भेटतात ते प्रत्यक्षात भेटल्याच्यानंतर आणि त्यांचा स्वभाव वगैरे तिथं कळतं. आणि आमच्या सरांना तर लगेच कळतं समोरचं माणूस कसं काय आहे. तर सरांना पण त्यांचा आणि विशेष त्यांच्या मिस्टरांचा पण स्वभाव खूप आवडला. कारण की आम्ही रात्री पोहोचायच्या अगोदर त्यांचे 2दा कॉल आले, पोहोचले का म्हणून. म्हणजे आम्ही तिथून निघालो तर सकाळी 3 वाजता इथं पोहोचलो. प्रियाला त्यांच्या घरी सोडलं आणि त्याच्यानंतर साहेब आणि मी आमच्या घरी निघालो. तर असे म्हणजे माणसं जे असतात जीवाभावाचे. आणि घरी आल्याच्यानंतर पहा शुरूबाळ तर झोपी गेलं. साहेबांनी गाडीतून सर्व सामान वगैरे काढलं आणि गाडी व्यवस्थित लावून ठेवली. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते. तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.